हॅलो फ्रेंड्स, आज आपण भेटतो आहे पुढच्या संचाला. त्या संचाचं नाव आहे पंतवैद्य. काही सतावणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न. तो प्रश्न कसा सोडवावा हे कळलेलं नाही. बरं, तसं म्हणावं तर मी प्रवास बराच केलाय. पुणे मुंबई रेल्वे भाडं ₹2.25 होतं आणि तरीही रिझर्वेशन करावं लागत नसतानाच्या काळापासून मी प्रवास करतो. उतारू या खऱ्या अर्थाने उतारू म्हणजे गाडीतून उतरणारा होतो त्या काळापासून. कंगवे, गॉगल्स, मदनलाल चिक्की, बटाटे वडा, लहान मुलांची खेळणी, पुस्तक इत्यादी दुकानदार कर्णकर्कश आवाजात छळत नव्हते तेव्हापासून प्रवास करतोय. थोडक्यात म्हणजे प्रवास करणारा हा गुन्हेगारासारखा वागवला जात नव्हता आणि भारतीय रेल्वे ही जनतेची संपत्ती नव्हती तेव्हापासून प्रवास करतोय. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. 4 तास प्रवासात बसायला मिळावं म्हणून 4 तास रांगेत उभं राहून आपण तिकीट रिझर्व करतो. खिडकीवर लावलेल्या सूचनेप्रमाणे तारीख वेळ तपासून घेतो. 305 म्हणजे नक्की कोणती गाडी ते 5-10 जणांना विचारतो. आपल्याच नंबरची सीट आपली कुणाला दिलेली नसावी म्हणून प्रार्थना करतो. कारण बुकिंग क्लार्कला उद्देशून कृपया सीट नंबर बरोबर लिहिल्याची खात्री करून घ्या असल्या पाट्या आपल्याला लिहिता येत नाही. एवढं सगळं करून आपण स्टेशनवर येतो. आपली जागा ताब्यात घेतो. गाडी सुटेपर्यंत आपल्याच सीटवर अधिकार सांगणारा, आपल्यासारखंच तिकीट दाखवणारा कोणी येत नाही ना ही काळजी घेतो. गाडी सुटते. आता फक्त फेरीवाल्यांचा सुळसुळाट सहन करायचा आणि गाडी वेळेवर पोचणार अशी आशा करायची. पण नाही. गाडी हलते आणि त्याच क्षणी काही सतावणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न समोर उभा राहतो. एखादी वयस्कर व्यक्ती हातात 2-3 पिशव्या घेऊन उभी असते. शेवटच्या क्षणी त्याने गाडी पकडली असते. रिझर्वेशनचा डबा आहे हे त्याला माहितीही नसतं किंवा नक्की माहीत नसतं. तो आपल्याला सरकून घेण्याची विनंती करतो. अशी जागा मिळवायची ही त्याने पहिल्यापासूनच ठरवलेलं असतं. पहिला विचार मनात येतो तो रिझर्वेशनच्या रांगेत आपण 4 तास घालवले ह्याचा. हे टिकूजीराव असले श्रम न करता शेवटच्या क्षणी म्हणतात, जरा सरकून घ्या. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच लागतात. आपण एवढा मनाचा मोठेपणा दाखवायलाच हवा असं समोरच्या प्रत्येक माणसाचं मत असतं. त्याचे ते सेफ असतात. 4 तासांचा तर प्रश्न आहे. प्रत्येकावर कधीतरी अशी पाळी येतेच. जागा काय बरोबर बांधून न्यायची काय वगैरे. सरस्वती त्यांच्या जिभेवर नाचत असते. ही सर्व विधानं आपल्यालाही पाठ असतात. पण 5व्या माणसाला बसू न देणारे आपण एकदम अमानुष ठरतो. बरं, लोकांच्या वाघबाण्यांना किंवा नुसत्या नजरेला त्यात जो शेवटपर्यंत उभा राहणारा त्याची नजर आलीच. घाबरून जागा देऊ करावी तर प्रवास संपेपर्यंत ठणठणीत नकार देण्याचं धाडस आपल्यात नव्हतं ह्याची टोचणी लागतेच. त्यात बरोबर बायको असावी. आपण सरकून जागा करून दिली की रागाने तव तनू पावतेस कंपा वगैरे वगैरे सुचतं. लोकांच्या नजरा गाडीतच राहतात. पण बायकोचे कॉमेंट्स तिच्याबरोबर घरापर्यंत आणि शेजाऱ्यांकडे. तुम्ही आठवूनच पहा एखादा संवाद. काय आलं का पुणे? आलं बाई एकदाच. त्रासलेले दिसताय. गर्दी का? विचारू नका. रिझर्व नाही केलं का? केलं होतं. कसे राजासारखे आलो असतो. मग सरकून घ्या म्हटल्यावर हे सरकले. 5 माणसं बसल्यावर काय होईल? नाही म्हणवतच नाही हो. खमके असतात ते म्हणतात. ह्या तऱ्हेचा संवाद मला आज तरी टाळायचाच होता. आज आपण जे कोणी खमके असतात ते व्हायचं. चक्क डोळे मिटून बसायचं काही वेळ. निग्रह करून मी तसा राहिलो. आणि गंमत म्हणजे माझ्यावर आता ती पाळी आलीच नाही. माझ्या समोरच्या बाकावर एक तुंदील तनू गृहस्थ बसला होता. चेहरा गोल गरगरीत, अंगावर एकूण सर्वत्र स्वास्थ्य पसरलेलं. त्यामुळे चेहऱ्यावर कोण्या एकेकाळचा रेखीवपणा गायब झालेला. डोक्यावर तुरळक केस. बुशशर्टचं वरून 3रं बटन तुटलेलं. तिचं तो बुशशर्ट फाटलेला. अंगात बाह्यांचा गंजी फ्रॉक. गंजी फ्रॉकची बाही शर्टच्या बाही बाहेर आलेली.
त्याची त्याला खंत नव्हती, त्याची बायको मात्र जातीच्या सुंदरात मोडणारी. तिची राणीही ठीकठाक होती. दोघांच्या मध्ये 2 मोठे मुलगे बसले होते आणि तिसरं कन्यारत्न पॅसेंजर जवळच स्वतंत्र जागेवर बसलं होतं. मुलीची हौस असावी आणि सरकारी नियमाचं उल्लंघन होण्याच्या आत ती पुरी झाली. मनात उगीच विचार आला की ह्या त्यांच्यापेक्षा त्यांच्या बायकोचीच कर्तबगारी जास्त असणार. डब्यात बसल्याबरोबर तिनं मुलांना सूचना दिली, चांगले मोकळे बसा, मध्ये जागा सुटलेली दाखवू नका. आणि पाठोपाठ नवरा हे 4थं मूल असावं त्याचप्रमाणे ही म्हटली, नीट बसावं. तो गाभाळ्याप्रमाणे हसला. त्या माणसाच्या एकूण बसण्याच्या पद्धतीवरून मी त्याचं संसारातलं स्थान ओळखलं. संगीत नाटकात पहिल्या सांघिक नांदीतच खरा गाणारा कोण आणि नुसतं धुरपत आवडणारे कोण हे जसं कळतं तसं मला आत्ता कळलं. त्यांचा मोठा मुलगा 14-15 वर्षाचा असावा, दुसरा 13 किंवा 12 आणि मुलगी 9 किंवा 10. एकूण सगळा उरक 5 वर्षातलाच होता. मोठा मुलगा एकदम तरतरीत होता, आईच्या वळणावर गेला असावा. दुसऱ्या मुलाने बापाची कड घेतली होती, मुलगी पुन्हा आईकडे झुकलेली होती. मधला मुलगा काहीतरी प्रश्न विचारित होता. बापापर्यंत तो प्रश्न पोहोचायच्या आत तो तरतरीत मुलगा उत्तर देऊन टाकायचा. आणि असं हे चालू असतानाच उभ्या राहिलेल्या एका माणसाने तोंड वेंगाडलं. त्याबरोबर तो कुटुंब प्रमुख सरकून बसला. मधली मुलं 6-7 इंचांनी आईच्या बाजूला सरकली. अकारण कोणीतरी खेटल्यावर खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या त्या माऊलीने झटकन आत पाहिलं. झालेला प्रकार तिने जाणला. नवऱ्याशी बोलण्यात अर्थ नसल्याचं तिला माहीत होतं. ती त्या अनाहूत माणसाला म्हणाली, तुम क्यों घुसते हो, चलो उठो. भाई हम तो जाने वाले हैं, रहने को नहीं आया. वो हमको मालूम नहीं, हमें जगह रिजर्व किया है. तो ठीक है, हम तुम्हारी जगह लेते नहीं. उपयोग नव्हता तरी तिने नवऱ्याकडे मोर्चा वळवला. तुम्ही त्याला बसू कसं दिलं तो नुसता हसला. मग ती मुलाला म्हणाली, 4 तास रांगेत तू रखडलास, आता बाजूला का सरकलास. प्रौढत्व आल्याप्रमाणे तो म्हणाला, आई बाबा असं नेहमीच करतात, तुला आता ओरडून काय मिळणार आहे. रिवाजाप्रमाणे मध्येच तिकीट चेकर आला. मधल्या मुलाचा वयाचा प्रश्न निघाला. चेकर म्हणाला, इनका पूरा तिकीट निकालना पडेगा. असं म्हणत त्याने रिसीट बुकला हातात घेतलं. ठहरो, हम ज्यादा पैसे नहीं देंगे, बच्चा 11 बरस का है, ती बाई म्हणाली. तो गृहस्थ शांतच होता. 13 बरस का दिखता है. वो क्या हमारा कसूर है क्या, तुम भी 50 साल के दिखते हो. या सरबत्तीवर टीसी आवक झाला. त्याला काही सुचेना. डब्यातली माणसं हसायला लागल्याने तो आणखी चवताळला. डब्यातली माणसं काहीतरी घडणार ह्या अपेक्षेने एकदम ताजी तवानी झाली. भाई साहब, पैसा निकालो. मिलेगा नहीं, बच्चा 11 बरस का है, घर पे आओ तो बर्थ सर्टिफिकेट देख के जाओ. हम यहाँ से जाएंगे नहीं, जिंदगी भर खडे रहो. एवढं बोलून विषय संपल्याप्रमाणे ती बाहेर पाहत बसली. चेकर निघून गेला. तिनं नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हटलं, एखादा वाक्य बोलला असतात तर. तो मख्ख होता. कर्ज स्टेशनवर वड्या आणण्यासाठी मुलगा निघाला. भाऊ म्हणाला, तू जाऊ नकोस, गाडी सुटली तर बाबा जातील. आई म्हणाली, नको, त्यालाच जाऊ दे. गाडी सुटली तर पळत पळत पकडेल तरी, तुझे बाबा नुसतेच गाडीकडे पाहत राहतील. वडे त्या मोठ्या मुलाने आणले. दादरला हमालाला हाक मारण्यापासून सगळी कामं ह्या दोघांनीच केली. तो गृहस्थ एखाद्या होल्डॉल सारखा स्वस्त आणि शांत होता. हा गृहस्थ कायम आपल्या लक्षात राहणार असं म्हणत मीही खाली उतरलो. तो गृहस्थ कायम लक्षात राहील असं वाटलं होतं, पण मी त्याला विसरलो. घरी आल्यावर आम्ही एकदा चर्चा केली, पण त्यात तसा अर्थ नव्हता. चर्चा म्हणजे तरी काय, तर बायकोने विचारलं, ह्या माणसाच्या बायकोसारखी खमकी बाई तुम्हाला मिळाली असती तर तुम्ही काय केलं असतं. प्रत्येक पुरुषाच्या बायकोला असं वाटतं की आपण फार सहनशील, साध्या भोळ्या मुकपणाने संसारातले फटके खाणारे आहोत आणि आपला नवरा एकदम इब्लीस आहे.
त्याला जहांबाज बायको मिळणं फार जरुरीचं होतं. वास्तविक प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्याशी यथास्थित खंबीरपणाने सावधगिरीने संसार करत असते. तरीही दुसरी बाई तिला फटकळ वाटते. नवऱ्याचा मान न करणारी, सांभाळणारी दिसते आणि तिला वाटतं की अशी बाई आपल्या नवऱ्याला मिळायला हवी. आजही तेच झालं. तो तुंदिल तनु गृहस्थ तिला मुखदुर्बळ न वाटता सहनशील वाटला. माझी रजा संपायच्या आदल्या दिवशी लेले मला भेटायला आला. मी आणखीन रजा वाढवणार आहे का ह्याचा शोध घेण्यासाठी आला होता. तसा विचार नसल्याचं मी त्याला सांगितलं. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर तो निघाला. जाता जाता तो म्हणाला, आपल्या ब्रँचला एक धमाल माणूस आलाय. कोण? नवा हेड क्लर्क, पंत वैद्य. कुछ खास? मूर्ती बघच प्रत्यक्ष.